ॲडव्होकेट DJ शेजूळ मुंबईच्या हायकोर्टामध्ये काम करतो आणि मी बाबासाहेबाला अभिवादन करण्यासाठी खास करून आलेलो आहे। माझ्या घरामध्ये आम्ही 3 वकील आहोत बाबासाहेबाच्या पुण्याईमुळे आणि मी वाशिम डिस्ट्रिक्ट रिसोड तालुका या छोट्याशा आगरवाडी गावातून इथे आलेलो आहे आणि ही बाबासाहेबाची पुण्याई की बाबासाहेबाच्या पुण्याईमुळे आमच्या घरामध्ये 3 वकील आलेले आहेत आणि तिन्ही पण हायकोर्टामध्ये काम करतात मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये आणि ही सगळी पुण्याई बाबासाहेबाची बाबासाहेबाचा आदर्श घेऊन आम्ही आमचा समाज पुढे जाईल अशी अपेक्षा करतो। जय भीम। धन्यवाद साहेब। जय भीम साहेब। हा जय भीम साहेब। तुमचं नाव सांगा। माझं नाव गिरीधर रामभाऊ शेजूळ। मी वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड तालुका आहे आणि रिसोड तालुक्यामधून आलो। साधारण 500 ते 600 किलोमीटर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी वंदन करण्यासाठी आलेलो आहे आणि सोबतच आम्ही आमच्या गावामधून 8-10 मुलांचा ग्रुप घेऊन आलो। आता ते बाहेर गेलेत काही पुस्तकं वगैरे खरेदी करायला आणि प्रत्येक आम्ही लोकांनी 2000, 1000, 1500 रुपयांची या ठिकाणी पुस्तकं खरेदी केलेत किंवा भविष्यात येणारी जी आमची पिढी आहे त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेतला पाहिजेत आणि ती पिढी त्या पद्धतीची बनली पाहिजेत म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वजण पुस्तके नेण्यासाठी आणि बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही एवढ्या लांबवरून आलो। कधी आला? तुम्हाला दर्शन झालं का? हां आम्ही आलो सर काल, परंतु गर्दी म्हणजे काल बसलो आणि आज सकाळी आलो, परंतु गर्दी एवढी असल्यामुळं आम्ही ते लाईनीला उभे राहू शकलो नाही आणि म्हणून आम्ही आजच्या दिवस थांबणार आहोत आणि उद्या बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आम्ही संध्याकाळच्या घडींना परत जाणार आहोत। धन्यवाद। धन्यवाद साहेब। ना मैत्रीभाऊ जय भीम नमो बुद्धाय। माझं नाव धम्ममित्र MD सोनवणे। हां माझं नाव धम्ममित्र MD सोनवणे। त्रैलोक्य बौद्ध साईगण जागतिक संघटना या संघटनेमुळे आम्ही काम करत आहोत आणि खरोखर बरेच वर्षापासून हे सातत्याने आम्ही इथे कार्यक्रम राबवतो। बुक स्टॉल असेल किंवा इथं सुंदर अशा प्रकारे पूजास्थान असेल, हा सातत्याने आम्ही करत असतो आणि जागतिक संघटना असल्यामुळे 3 दिवस सातत्याने 4 तारखेपासून तर 7 तारखेपर्यंत आम्ही सातत्याने हा कार्यक्रम राबवत असतो आणि सुंदर अशा प्रकारे इथं कुठल्याही गडबड गोंधळ न करता सुंदर अशा प्रकारे आम्ही बाबासाहेबांच्या जीवनावर चांगल्या प्रकारे प्रबोधन होत असते आणि तोच आमचा उद्देश असतो का लोकांनी त्यामध्ये घडायला पाहिजे आणि जागतिक संघटना असल्यामुळे अनेक लोकांचा आमचा संपर्क आहे। त्याच्यामध्ये अनेक शिबिरं असतात, त्या शिबिरामध्ये अनेक लोक तयार होतात आणि त्यानंतर धम्मचारी बनतात। अशा प्रकारे आमच्या संघाचे बनते संरक्षित आणि बाबासाहेबांचा वाटा घेऊन बाबासाहेबांची धम्मक्रांती आहे, ही धम्मक्रांती पुढे नेण्यासाठी सातत्याने संरक्षित आणि पुढाकार घेऊन बाबासाहेबांचं राहिलेलं काम पूर्ण करण्याचं काम बनते संरक्षित आमच्या माध्यमातून संघाच्या माध्यमातून सातत्याने होत आहे आणि अशा प्रकारे आम्ही संघाची चांगल्या प्रकारे आम्ही चांगले लोक घडवण्याचा प्रयत्न करत आहोत। सातत्याने लोक मेडिटेशन करतात, ध्यान करत असतात, पूजा करत असतात, म्हणजे सातत्याने लोक चांगला म्हणजे विधायक वातावरण सर्व निर्माण असतो। चुनाभट्टी आहे म्हणजे जवळजवळ याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक आमच्या हॉस्टेल आहेत, विहार आहेत, त्या हॉस्टेलमध्ये अनेक लोक चांगले घडलेले आहेत आणि सुंदर अशा प्रकारे आमचे वातावरण आहे आणि खरोखर ह्या आपला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण लोक आले, त्यांचा प्रथम आम्ही अभिवादन करतो, स्वागत करतो आणि संघाच्या माध्यमातून खरोखर चांगला उपक्रम करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो। जय भीम नमो बुद्धाय। मैत्रीपूर्ण जय भीम नमो बुद्धाय। माझं नाव धम्मचारी धम्मबोधी। या मुंबई केंद्रामध्ये मी धम्म प्रचार प्रसाराचं काम करतो। ही आमची त्रिरत्न बौद्ध महासंघ ही इंग्लंडमध्ये 1967मध्ये स्थापना झालेले बनते उर्गेन बनते संरक्षित यांनी स्थापना केलेली आहे। त्यानंतर तिकडे अनेक विदेशी लोकांना धम्माकडे बौद्ध धम्माकडे त्यांनी आणलेलं आहे। नंतर ते या भारतामध्ये येऊन त्यांनी 1979मध्ये धम्म प्रचार सुरू केला पुण्यामध्ये, नंतर मुंबईमध्ये, संपूर्ण महाराष्ट्राभर भारतामध्ये एकूण 27-28 देशामध्ये आमचं काम चालवलं आहे आणि त्या ठिकाणी आमची शिकवणी एकच आहे, स्वतःकडे पाहण्यासाठी। आपण म्हणतो तो करतो किंवा न करतो, आपण असं केलं पाहिजे। या त्रिरत्न बौद्ध महाज चळवळीमध्ये धम्माला फार महत्त्व आहे, आचरणाला फार महत्त्व आहे, इथं शरणगमन करणं फार महत्त्वाचं आहे, इथं ध्यान करणं फार महत्त्वाचं आहे, कल्याण मित्रता फार महत्त्वाची। या ठिकाणी शरणगमनाशिवाय पर्याय नाही। मला भंतीनं आम्हाला हे शिकवून दिले की जगाकडे न पाहता तुम्ही स्वतःकडे पहा। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते बाबासाहेब हयात असताना त्यांना 3 वेळा भेटले होते। एकदा राजगृहामध्ये भेटले होते, एकदा पीपल सोसायटीत भेटी आपलं बुद्ध भवन
भवन आहे तिथे भेटले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला त्यांच्या बंगल्यावर भेटले होते. असे बाबासाहेबांना एकमेव भिक्षू संघ त्यांना त्यावेळेला आढळला. त्या काळात भिक्षू संघ बाबासाहेब म्हणाले होते माझे भिक्षू संघ धर्मप्रचार प्रसार करायला कुछ कामी ठरलेले आहेत. त्यावेळेला त्या काळामध्ये भंते संरक्षित त्यांना भेटले आणि त्यांनी ही चळवळ उभे केले. आज संपूर्ण आमच्यामध्ये कमी लोक आहेत पण सगळे आचरणशील लोक आहेत. आमच्यामध्ये संपूर्ण पंथशिलाचं कट्टेकोर पालन करतात. आम्ही धम्मचारी दसशिलाचं पालन करतो आणि या ठिकाणी चळवळ आम्ही साकार करतो. आमचा बुक स्टॉल आहे या ठिकाणी. पूजास्थान चैत्यभूमीला फार गर्दी असते, लोकांना दर्शन मिळत नाही, लोक नाराज होतात. त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी सोय करून ठेवलेले. ते लोक इथे येतात, धम्म करतात. ही चळवळ आमचे धम्मदाना चालू आहे. तर असं आमचं एकंदरीत कार्य आहे. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. माझं नाव धम्ममित्र महानंदा लोंढे. इथं जी त्रिरत्न बौद्ध महासंघाने ही लावलेलं आहे, बुक स्टॉल लावलेला आहे. तर ते आमचं एकच माध्यम म्हणजे निस्वार्थपणे आम्ही सेवा देत आहोत आणि घरोघर पुस्तकाच्या माध्यमातून धम्म पोहोचला पाहिजे. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आम्ही सर्व त्रिरत्न बौद्ध महासंघ मुंबई यांच्या वतीने गेली 35 वर्ष हा संघ या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही येथे दरवर्षीप्रमाणे आम्ही मंडप लावत असतो. आमचं पूजास्थान असतं. त्याचप्रमाणे आम्ही दोन्ही स्टेजच्या बाजूला बुक स्टॉल लावत असतो. त्याचप्रमाणे आमचं चित्र प्रदर्शन म्हणजेच पोस्टर एक्झिबिशन असतं. त्यामध्ये बुद्ध काळामध्ये किंवा बुद्धांच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याचा संपूर्ण वृत्तांत आम्ही इथे चित्रांच्या माध्यमातून जे काही इथं येणारे आपले अनुयायी असतात, जे आपल्या बाबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात, त्यांना माहिती देण्यासाठी आम्ही हा प्रदर्शन आम्ही लावत असतो. त्याचप्रमाणे 4 डिसेंबर, 5 डिसेंबर आणि 6 डिसेंबर असे 3 दिवस आमचे विविध कार्यक्रम चालतात. जे आमचे धम्मचारी आहेत, जे दसशील उपासक आहेत, जे दसशिलाचं पालन करणारे धम्मचारी आहेत, असे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ धम्मचारी येथे ह्या स्टेजवर येऊन आम्ही प्रत्येक धम्मचार्याला 2-2 तास 1-1 तास आम्ही प्रवचनासाठी देत असतो. या प्रवचनाच्या हे धम्मप्रवचन असतं. या धम्मप्रवचनाच्या माध्यमातून आम्ही बुद्ध काळामध्ये म्हणा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत किंवा जे काही त्यांनी सहन केलेलं आहे आणि आपल्याला भारतीय संविधान दिलेलं आहे याबद्दल आम्ही 3 दिवस जनजागृती करत असतो. जय भीम. धन्यवाद साहेब. त्या ठिकाणी गेली 35 वर्ष त्रिरत्न बौद्ध महासंघ धम्मप्रचार लोकांपर्यंत व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही सतत प्रवचन मालिका राबवतो. आता याच्यातून आम्हाला फायदा काय नाही, पण हे बौद्ध साहित्य लोकांपर्यंत पोहोचावं, रिजनेबल रेटमध्ये लोकांच्या घरामध्ये जावं आणि प्रत्येक जणांकडं धम्मग्रंथ बाबासाहेबांनी लिहिलेला, संविधान लिहिलेला, या ठिकाणी आम्ही संविधानाचा सुद्धा प्रचार करतो आणि बाबासाहेबांनी धम्मग्रंथात जे काही लिहिलेले आहेत उपदेश ते सर्व लोकांपर्यंत पोहोचवतो. या स्टॉलमधून आम्हाला फायदा वगैरे होत नाही, तरी पण आम्ही सतत याची विक्री करत आहोत. कारण बौद्ध साहित्य रिजनेबल अगदी कमीत कमी दरामध्ये ज्या कमी ह्याच्यामध्ये मिळतं त्याप्रमाणे आम्ही तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि बाबासाहेबांचं संविधान जे आहे या संविधानाचा सुद्धा या स्टेजवरून आम्ही संविधानाचा प्रचार करत आहोत. आमचं प्रत्येक वेळा एक तरी प्रवचन संविधानावर असतं. स्वातंत्र्य, समता, बंधुता याचा आम्ही सतत सातत्याने प्रचार करत आहोत. आणि आमचे जे उपक्रम आहेत त्रिरत्न बौद्ध महासंघ आपला पूर्ण भारतामध्ये 25 राज्यात काम करत आहे. आणि मुलांची वसतिगृहसुद्धा आहेत, मुलींचीसुद्धा वसतिगृह आहेत. आणि पुण्याला एक मोठं केंद्र आहे नागलोकमध्ये तीसुद्धा इंटरनॅशनल लेवलवर काम चाललेलं आहे. लोकांपर्यंत आपण पोचण्याचा प्रयत्न करत आहोत धम्माच्या माध्यमातून. जय भीम. जागृत आणि समाजाचा अभ्यास आपण आपल्या समाजात ची लोकांचे एवढे या लोकांनी हाल केले आहेत, एवढे आपण दुःख भोगले आहेत. या दुःखातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काढलं आहे आणि हे स्वातंत्र्य वाचवण्यासाठी आपण आता सध्या ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांना सपोर्ट करायचा आहे. तेही मतदानाच्या स्वरूपातून आपल्याला त्यांना सपोर्ट करायचा आहे. आपण त्यांना 1 पैसा देऊ शकत नाही, पण आपण त्यांना एक
करोडो लाखो मोलाचं मतदान आपण त्यांना देऊ शकतो आणि हे आपला उमेदवार जिंको की हरो याची पर्वा न करता आपल्या पक्षाचा वंचित बहुजन आघाडीचा हा तिथं आमदार असो, महानगरपालिका असो, खासदार असो किंवा सरपंच असो, कुठलाही उमेदवार असो, कुठलीही त्याच्या विरुद्ध कोणताही अफवा असो किंवा तुमचा येत नाही, तुमचं काम करत नाही, तरीही त्या गोष्टीकडे लक्ष न देता आपल्या पक्षाला मतदान करायचं आहे, वंचित बहुजन आघाडीला मतदान करायचं आहे. कारण की हे सर्व गोष्टी झाल्यानंतर ते मतदान पक्षाच्या खात्यामध्ये जाते आणि पक्षाच्या खात्यामध्ये ते बोलल्या जाते, गणल्या जाते आणि तिथं तुमच्या बौद्ध समाजाची खास करून तिथं तुम्ही खास करून बौद्ध समाजासाठी मी सांगतोय, कारण की तेच जागृत नाही आहे. ऐनवेळी ते निवडणुका येतात, ऐनवेळी ते विखुरल्या जातात, ते पैशाच्या लोभी, विचाराच्या अभावी, ज्ञानाच्या अभावी ते डावलल्या जातात. त्याच्यासाठी मी खास करून सांगतो की त्यांनी कुठल्याही नेत्याचा हे करू नये, ऐकू नये आणि आपल्या बाबासाहेबांच्या नातवाच्या पक्षालाच साथ द्यायची आहे. कारण की ते मतदान बाळासाहेबांचा तिथं हौसला बुलंद करतात न्यूजवरती आणि आपल्याला ते एकूण मतं हे देतात, किती मिळतात याच्यातच आपला विजय आहे. एवढं बोलून माझे थांबतो. जय भीम. जय भीम. जय सर्वप्रथम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व भीम बांधवांना जय भीम, सप्रेम जय भीम अर्पण करतो आणि बाबासाहेब विश्वभूषण भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी बाबासाहेबांना वंदन करतो. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपला हा जो बहुजन समाज आहे, जो अभिवादन करण्याकरता 6 डिसेंबरला येतो आणि एका जत्रेसारखं, एखाद्या मेळाव्याचं सारखं स्वरूप इथे प्राप्त करतात आणि आले त्या रस्त्याने निघून जातात. पण बाबासाहेबाचे खरे विचार आपण डोक्यामध्ये घेतले पाहिजे. आजही काही जनता आपली समाजामध्ये अशिक्षित आहे, मागास आहे, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आपण आणलं पाहिजे. हे शिकल्या सवरलेल्या लोकांची मुख्य जबाबदारी आहे असं मी मानतो. आणि आजपर्यंत जे काही लोक सरकारी खात्यामध्ये नोकरीला लागलेले आहे ते चूल आणि मूल याच्यामध्ये गुंतलेले आहे. त्यांनी समाजाकडे मागे वळून बघावं आणि आपल्या समाजाची काय अवस्था आहे, आपण कुठून आलो आणि कुठे पोचलो, तर मागे राहिलेल्या लोकांनासुद्धा त्यांनी पुढे येण्यासाठी मदत करावी. आणि जास्त नाही झाला तरी चालेल, परंतु समाजामधील एखाद्या कुटुंबातील एखादा गरीब होतकरू विद्यार्थी असेल तर त्याला शिक्षणाच्या माध्यमातून पुढे कसं जाता येईल, त्याच्यासाठी आपल्याला काय आर्थिक मदत करता येईल, मार्गदर्शन करता येईल असे कार्य त्यांनी करावे. आणि बाबासाहेबाची ही जी चळवळ आहे, ही चळवळ जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने हातभार लावावा. आणि राजकारणाच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर बाबासाहेब आंबेडकरांचे एकमेव असे वारसदार सद्यस्थितीमध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आपल्याला भुलथापा देऊन, पैसे वाटून किंवा अनेक आमिष दाखवून आपलं मतदान ते लोक घेऊन जातात, वेगवेगळ्या पक्षामध्ये आपल्याला घेऊन जातात आमिष दाखवून, आणि नंतर ते आपल्या मताची विक्री करतात आणि आपल्या आपण केलेल्या मतदानाच्या भरोशावर ते आपली पोळी भाजतात आणि स्वतःच्या भल्या मोठ्या इमारती बनवतात आणि आपल्या समाजाला मात्र आहे तेच दिवस असतात. त्याच्यामुळे आपल्याला पैशाला, कोणाच्या आमिषांना बळी न पडता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे आपण उभं राहावं अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो. जय भीम, जय बुद्ध. पांडुरंग काळीबाग. मी आलो आहे पवई फिल्टर पाड्यावरून. तर 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या आम्ही इथे चैत्यभूमीला दर्शनासाठी आलेलो आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलेलं आहे की सर्व लोकांना पिण्यासाठी पाणी खुलं केलं, सर्व लोकांना शिक्षण खुलं केलं आणि त्यामुळे हा समाज शिकला. बाकीचे पण बहुजन समाजातले लोक शिकले, पण बाकीचे लोक त्यांचा विचार लक्षात घेत नाहीत किंवा त्यांचं नाव घेत नाहीत, पण फायदा घेतल्यात सगळे. शिक्षणासाठी ज्या सवलती मिळतात सवलती घेतात सगळे, पण फक्त बाबासाहेबांचा बौद्ध समाज आणि महार समाज ह्यांनीच फक्त त्यांचं नाव काढतात. पण त्यांनी प्रत्येक समाजाचं हे केलेलं आहे. त्यांनी असं द्वेष ठेवला नाही कुठल्या वर्गाचा की मी ह्या वर्गाने मला त्रास दिला आहे म्हणून मी त्याच्या विरोधात करेन, किंवा हिंदूच्या पण नाही केलेला. स्त्रियांना त्यांनी हक्क मिळवून दिले.
आणि सर्व स्त्रियांना त्यांनी हक्क मिळवून दिले. आपल्याला जन्मापासून आता अधिकार, आत्ताची जी पिढी आहेत त्यांना सर्वांना मतदानाचा अधिकार जन्मापासून आहेत. इंग्लंड अमेरिकेमध्ये सुद्धा नव्हते, आपल्यानंतर त्यांच्या स्त्रियांना अधिकार प्राप्त झालेले आहेत आणि आपल्याला ते अधिकार जन्मापासून मिळालेले आहेत. तरी पण त्यांच्या कार्याचं लक्षात ठेवून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. आपण शिकलो पण संघटित होत नाही, संघर्ष करत नाही, त्यामुळे ते सूर्यवंशींची जी हत्या झाली किंवा असे प्रकरणं घडत आहेत. असे प्रकरणं घडले, आपण जर एकी असती, या समाजाची जर एकी असती तर असे प्रकरणं घडले नसते. तरी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू स्वतः कोट घालून कोर्टामध्ये ती भूमिका लढवली आणि विषय मांडला आणि त्यांचा विजय प्राप्त झाला. पण सरकार आपलं नसल्यामुळं त्याच्यावर ॲक्शन घेतली जात नाही लवकर. त्यामुळे आपण सत्तेमध्ये सहभागी झालं पाहिजे. आपण सत्तेमध्ये सहभागी होत नाही. आपल्याला त्या घटनेच्या हिशोबाने आणि त्या आयुक्तांनी एक आपल्याला कोटा दिलेला असतो आहे, एक चतुर्थांचा कोटा आहे आपला, पण आपल्या समाजाचा माणूस तिथे उभाही राहत नाही आणि तो निवडूनही येत नाही. त्यांना कुणीतरी उभा करतो आहे याच्यावरती, त्या जागेवरती, आणि तो असा असतो आहे की त्यांचा ऐकणारा नेता असतो तो, आणि तो समाजाचं काही करत नाही. त्यामुळे आपल्याला तो कोटा देऊन पण आपण तिथपर्यंत पोचत नाही सत्तेपर्यंत. जर आपण सत्तेपर्यंत पोचलो तरच आपण काहीतरी करू शकतो आहे, आपला विकास करू शकतो. बाबासाहेबांसाठी एक दिवसाची सुट्टी केलीच पाहिजे, कारण बाबासाहेबांनी एवढं त्याग केलेला आहे, ते एका दिवसासाठी काय आपल्या या ठिकाणी आलंच पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकर हे जगातले एकमेव असे नेते आहेत, महापुरुष आहेत, असे महापुरुष आहेत की त्यांच्या आदरांजलीसाठी, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी लाखोच्या संख्येने, करोडोच्या संख्येने लोक या ठिकाणी येत आहेत. आणि हा एकमेव असा महापुरुष आहे जगातला की त्या व्यक्तीच्या, महापुरुषाच्या पायथ्याशी म्हणजे नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी येत असतात. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर एवढे महान आहेत, त्यांच्याच आपण सगळेजण अनुयायी आहोत. आणि जर त्यांचे विचार आपण सगळ्यांजण अनुकरण केले तर मला वाटतं हा भारत देश सुजलाम आणि सुफलाम होईल असं मला वाटतं. आणि म्हणून तरुणांना माझी एक विनंती आहे या दिवशी, आजच्या या पवित्र दिवशी, की सर्वांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं अनुकरण करावं. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने आपण जावं. त्यांनी सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शिकलो तर आपला विकास हा होणार आहे. आणि म्हणून माझ्या तरुण बांधवांना सगळ्यांना विनंती आहे की आपण शिक्षण हे आपलं प्रथम प्राधान्य असलं पाहिजे. आणि म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष केला पाहिजे. संघटित आपण एकाच पक्षाच्या वतीने झालं पाहिजे. आपण विखुरलेलो आहोत आणि त्यामुळे एक शोकांतिका आहे की आपली जी शक्ती आहे, आपली जी ताकद आहे ती दिसत नाही आहे. आणि म्हणून आजच्या या पवित्र दिवशी मी एवढंच सांगू शकतो की आपण सर्वजण एकजूट व्हा. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी चांगल्या पद्धतीने आज वंचित बहुजन आघाडी घडवलेली आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये त्यांची ताकद वाढत चाललेली आहे. आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांचीसुद्धा चांगल्या पद्धतीने आज घोडदौड चालू आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे, या भारत देशातील सर्व तरुणांना, महाराष्ट्रातील तरुणांना, माझ्या भगिनींना, की आपण सर्वजण एकजूट होऊया आणि आपल्या हक्कासाठी, आपल्या न्यायासाठी आपण लढूया. एवढंच या ठिकाणी विनंती करतो आणि शेवटचं या ठिकाणी जय भीम करतो. जय भीम. जय भीम साहेब. आज आपण इथे 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर आलेला आहात. आपण कुठून आलात, आपलं नाव काय, जरा माहिती देऊ शकता का आलात त्याबद्दल? मी सुदाम संगारे, ठाणा जिल्हा ग्रामीणचा आणि फार जुना पॅन्थरचा कार्यकर्ता आहे. नामांतर लढ्यामध्ये आम्ही जेल भोगलेली माणसं आहोत. आम्ही म्हणजे फार चळवळीत त्याग केलेली माणसं आहेत. ठाणे जिल्हा ग्रामीणमधून आलेलो आहे, भिवंडी तालुका. या चैत्यभूमी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहेत. आमचे बरेच सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांनी या ठिकाणी अभिवादन करून बाबासाहेबांना शांततेने जायचं आहे. ओके, शब्द बोलू शकता? माझं नाव सुशीला बाबूराव गवई आहे. मी डोंबिवलीवरून आलेली आहे. आमच्या शाखेचं नाव आहे भीमगर्जना मित्र मंडळ. आमची शाखा 15 वर्षापासून आहे. आम्ही स्वच्छता अभियान राबवतो आणि दसऱ्याला पण कार्यक्रम राबवतो आणि रात्री पण आम्ही भरपूर रॅली काढली बाबासाहेबाची. आम्हाला असं वाटते की बाबासाहेब आपल्या सगळ्यात जिवंत आहेत आणि जिवंत राहतील. या देशाला युद्ध नको, बुद्ध हवा. राजू किशनराव कीर्तिकर खरं वडिलाचं नाव घ्यायला पाहिजे. आणि ओरिजिनल वडील म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि मी मिलिंद महाविद्यालय पीपल एज्युकेशन सोसायटीचा विद्यार्थी आहे. या भावनेने मी सांगतो, जे ट्रेनमध्ये येणारे लोक आहे
त्यांनी कुठले पान वगैरे मसाले कुठले खाऊ नये, बॉटल खाणे, पाण्याची बॉटल ही डस्टबिनमध्ये टाकावं आणि कुठलाही माणूस जर आला तर त्याला मार्गदर्शन करावं. ग्रामीण भागातून आला किंवा शहरा भागातून आला त्याला मार्गदर्शन करावं. समजा सैनिक दलाजवळ तिथे भीम सैनिक असो कुठल्याही येणे आपल्या 8 दिवस असं वाटलं की आपला जवळचा माणूस, घराचा माणूस, समाजाचा माणूस याला उत्कार्य भीमच्या याची ऊर्जा देण्यात यावी आणि एकत्र समाज आणि वंचित बहुजन आघाडी ही बाबासाहेबांचं ओरिजिनल रक्त आहे, याला सहकार्यावं. जय भीम, जय भारत. आज दुःखाचा दिवस आहे, घोषणा देऊ नये, पण ओरिजिनल रक्त असल्यामुळं तळमळ जाणू शकत नाही. म्हणून ओरिजिनल बापाला श्रद्धांजली शांतपणे व्हावं ही नम्र विनंती. सर्वांना जय भीम. जसं की माझं नाव स्नेहा गायकवाड आहे. मी ह्या कार्यक्रमामध्ये फर्स्ट टाईम आली आहे आणि दरवर्षी आम्ही येतो बघतो की सर्वजण साफसफाई करायला सांगतात. 6 डिसेंबरला तर जास्त घाण होते इथे, कारण लोक जेवण वाटतात त्यानंतर प्लेट इथे तिथे फेकून देतात. पण ह्या ज्या माध्यमातून जे काम करतात ना सर्वात बेस्ट आहे. मी ऑनलाईन बघितलं होतं की यांचे कामं सर्व काही बघितलं. त्यानंतर मला एक उत्सुकता होती की मी पण यामध्ये पार्टिसिपेट केला पाहिजे. तर मग मला हेच सांगणे की जसं की माझ्यासारखी जी यंग जनरेशन आहे ह्यांनी पण यामध्ये सहभाग घ्यावा आणि प्लस स्वतःच्या घरच्यांना पण सांगावं आणि बाकीच्यांना पण सांगावं की कचरा करू नका. आणि जसं की आपण येतो ही आपली चैत्यभूमी आहे तर स्वच्छ चैत्यभूमी राहिली पाहिजे. मला एवढंच बोलणे, सर्वांनी सहभाग करा, पार्टिसिपेट करा आणि आंबेडकरवादी बनून राहा. धन्यवाद धन्यवाद. चांगल्या तऱ्हेने तुम्ही माहिती दिलीत. खरं पाहताय ना, आपण आंबेडकरवादी जनता ही शांततेचं प्रतीक मानलं जातं आणि शांततेने आपण कोणतंही कार्य करतो. जसं जसं आता तुम्ही म्हणालात की आपली आंबेडकरवादी सामाजिक संस्था गेली 10 वर्षापासून काम करते, उत्तम रीतीने काम करते, तर तुम्हाला आपल्या अनुयायांना काय सांगावं असं वाटेल की या स्वच्छतेबद्दल तुम्ही थोडी माहिती देऊ शकता का त्यांना, की तुम्ही जे कार्य करता ते खरं उल्लेखनीय कार्य आहे. तर तुम्ही याबद्दल थोडंसं आणखी आपल्या अनुयायांना माहिती दिली तर बरं पडेल. जसं की सांगायला झालं की आपली चैत्यभूमीसाठी आपण सगळे दरवर्षी महामानवांना भेटायला सगळे येतात, म्हणजे अभिवादन करायला सगळेच येतात. तर आमचं हेच एवढंच म्हणणं आहे की तुम्ही 6 डिसेंबरला ज्यावेळी येता त्यावेळी तुम्ही शांततेने आलं पाहिजे. शांततेने आल्यानंतर तुम्ही जे कचरा करतात आम्हाला सांगायलाच पाहिजे नाही की तुमचा कचरा तुमचा होतो आहे. तुम्ही स्वतःही शांतपणाने सगळा कचरा तुम्ही टाकून दिला पाहिजे आणि व्यवस्थित हे केलं पाहिजे. याच्याने काय होतं की आपली जी येणारी पिढी आहे किंवा आपले जे तरुण वर्ग येतो त्यांना एक व्यवस्थित संस्कार लागतात की बाबा याच्यामुळे याच्यानंतर परत ती कचरा होणार नाही. आणि तसेच आम्ही या बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी इथे येतो 6 डिसेंबरला त्यावेळेस आम्ही वेगळा, जसं की आता हे पोस्टर बघितलात त्या पोस्टरमध्ये पण आम्ही एक संदेश देत असतो. आम्ही त्यांना माहिती पण करतो आणि जनजागृती पण करतो की तुम्ही कचरा केलाच नाही पाहिजे आणि स्वच्छता झाली तर असं म्हणायला झालं होईल की चैत्यभूमीचा जेवढा परिसर आहे हा आपला परिसर असं मत सगळ्यांचं प्रत्येकाचं हवं, तेव्हा हा कार्य चांगलं होईल. धन्यवाद. पण 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त इथे आलेलो आहोत. तर ह्या चैत्यभूमीवर तुम्ही दरवर्षी येता का? आणि आम्ही आंबेडकरवादी या सामाजिक संस्थेमधून तुम्ही काम करतायत, हे तुम्ही आता किती वर्षापासून करता जरा सांगू शकाल का? नमस्कार, जय भीम. माझं नाव विशाल गायकवाड. मी बदलापूर इथून आलो आहे आणि आमच्या संघटनेचं नाव आहे आम्ही आंबेडकरवादी. आम्ही आंबेडकरवादी ही संघटना आजचा या संघटनेचा 10वं वर्ष आहे. आम्ही 10 वर्षापासून हे काम करत आहोत. पहिल्या वर्षापासून जेव्हा आम्ही सुरुवात केली होती तेव्हा सुरुवातीला कमी यूथ आम्हाला मिळाले. आता जसजसं आमच्या संघटने जेव्हा आम्ही यायला लागलो तर खूप सारे आम्हाला युवक आणि युवती या सगळ्या एकत्र येऊन आम्ही हे सामाजिक काम करतो आहे. आणि आमचा एकच उद्देश आहे की ही दादर हे आपली चैत्यभूमी आपली आहे, म्हणजे आपली आहे. आपण घरामध्ये जसं स्वच्छता ठेवतो तसं आपल्या चैत्यभूमीच्या परिसरामध्ये कुठेही कचरा झाला नाही पाहिजे, हे असं आमचं ब्रीदवाक्य आहे. आणि याच्यातून आम्ही बाबासाहेबांना एक वेगळ्या पद्धतीने अभिवादन करतो आहे. धन्यवाद साहेब. सर जय भीम. सर्वात प्रथम तुमचं धन्यवाद आमच्या कामाची दखल घेतल्याबद्दल. तर आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संस्था ही खूप वर्षापासून आपलं राबवते. तसं आमचं हे पहिलंच वर्ष आहे. आम्ही सर्व उल्हासनगरवरून आलो आहेत आणि आज आम्ही पहिल्यांदा सगळे करत आहे. यावर्षी आम्हाला खूप चांगलं वाटत आहे. त्यांची जी सेवा आज आपले इथे जे बंधू करत आहेत एका संस्थेच्या माध्यमातून, ते आपल्या समाजासाठी, आपल्या अनुयायांसाठी
आणि बौद्ध धर्मासाठी जे महान थोर असं महत्त्वाचं काम करत आहेत. धन्यवाद आपल्याला की तुम्हाला जेवढा आनंद आहे तेवढा मलाही आनंद आहे स्वच्छता मोहीममध्ये. कारण तो काय म्हणजे स्वच्छता मोहीम हे काहीच नाही आहे जर बघायला गेलं तर आपण. कारण हे आपलं कर्तव्य आहे जे प्रत्येक म्हणजे शेवटच्या घटापर्यंतचं माणसाचं कर्तव्य आहे की त्यांनी इथं आलं तर तो स्वच्छता केली पाहिजे त्यांनी किंवा स्वच्छता ठेवली पाहिजे. कुठे घाण केली नाही पाहिजे. या उद्देशाने आम्ही जाहिराती करतो आहे की आमची संस्था आहे आम्ही आंबेडकरवादी या त्यांच्यामार्फत आम्ही हे सेवा करतो आहे. तर राहिलं माझं नाव प्रसन्नजित आहे, प्रसन्नजित केंचे. मी पुण्यावरून आलो आहे. असून एक कार्यकर्ता जरा माहिती सांग. माझं नाव आहे बापू कांबळे. आज वयाची मी 40 वर्ष भीमगीते गातो, समाजसेवा करतो. वयाच्या आता 40 वर्ष तुम्हाला बोललोच मी, पण बाबासाहेबांच्या गाण्याचं एवढं वेळ आहे की आम्ही जनतेची सेवा करतो. कुठलाही कोणी आम्हाला एक जसं धम्मदान म्हणतो या पद्धतीने काही जण देतात, पेटीच्या बाजूला पण ठेवतात, पेटीवर ठेवतात, पण आम्ही तिकडं न लक्ष देता आपले समाजसेवा ही गीतं आमची चालूच असतात. माझं गाव रत्नागिरी, बापू कांबळे. तर नाव आणि तुम्ही कुठून आलात त्याची जरा माहिती देऊन तुम्ही इथे दरवर्षी येता का आणि येण्याचं उद्दिष्ट काय असतं तुमचं सांगू शकाल का म्हणून? आम्ही पुणे कोथरूड 38 तिथून आलोत. सुनीता शिवाजी काकडे. आम्ही असं काय पैशाच्या हितून येत नाहीत किंवा कशाच्या हितून येत नाहीत. एक आम्ही 40 वर्ष झालं आम्ही बाबासाहेबाची सेवा करायला येतो. त्याच्यातून काही पब्लिकला आमच्याकडून देणं आहे का त्यांचं घेणं आहे आम्हाला हे काय हे नाही. पण आमची एक इच्छा आहे कलाकाराला इथं त्रास होऊ नये. तुम्हाला आता इथे काही त्रास झाला का या काल आज आल्यापासून? आला ना सकाळपासून. आज आम्ही कालपासून आलो बिगर राहण्या पाण्याचं आणि जेवण असतं पण आम्हाला इथून जाता येत नाही. तिथं बरोबर येत नाही, घेता येत नाही. जावा तर गर्दी भरपूर असते. मग हे पोलीस लोक त्रास देतात, मंत्री येतात, संत्री येतात. मग आम्ही कलाकारांनी जायचं कुठं? आपण इथे पाहिलं असेल ऐकलं असेल यांचं स्टेटमेंट की मॅडमना किंवा इथे हे जे अनुयायी येतात त्यांना कशा प्रकारे इथे वागणूक दिली जाते. तर माझं इतकंच मत आहे प्रशासनाला की जे हे कलाकार मंडळी जे प्रबोधन करायला येतात आणि गेले 40 वर्षापासून आहेत आणि ते लोकांमध्ये जनजागृती करतायत, तेव्हा प्रशासनाकडे एवढीच विनंती आहे की त्यांच्याकडे पण लक्ष द्यावं. त्यांच्या पण सुविधा काही असतील तर त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात एवढे मी सांगू इच्छितो. आणि तुम्ही इथे येऊन हे जे प्रबोधन करता त्याबद्दल तुमचंही धन्यवाद मानतो. जय भीम. आलेले आहेत नाव रावसाहेब गायकवाड का? रावसाहेब गायकवाड. आणि त्यांनी धारखेड गावातून आलेले आहेत आणि इथे प्रबोधनाचं कार्य ते गेली 50 वर्ष सतत करत आहेत आणि आपल्या गायनाच्या माध्यमातून ते लोकजागृती करत आहेत. त्याबद्दल त्यांचे आपण इथे धन्यवाद मानत आहोत. जिल्हा परभणी, गंगाखेड तालुका, धारखेड गावाचं नाव आहे. आणि हे जे आता तुम्ही इथे गायन पार्टी करता ह्याच्यातून लोकांना जागृत करण्याचं कार्य करता का? जागृत करण्याचं काम करतो, प्रबोधन करण्याचं काम करतो. पैशाच्या आशेने येत नाही सर. माझं नाव व्हावं असं माझी इच्छा आहे. अच्छा. मी चांगला गातो एवढे शब्द कानावर पडायला. इथे 8 वाजता आलो. इथे सगळ्या सोयी सुविधा होत्या, सर्व काय होत्या, काही प्रॉब्लेम नाही? काही नाही. मग आता तुम्हाला कसं वाटतं इथे? व्यवस्थित वाटतंय, प्रबोधन करताना छान वाटतंय. धन्यवाद साहेब. कोणतं गाव? गंगाखेड तालुका, गाव धारखेड, जिल्हा परभणी. लोकशाहीत
कशाईचा धर्मांगतेचा पेटविता निखारा कशाला भीमरायाने माणूस केला भीमरायाने माणूस केला महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर जी आंबेडकरी अनुयायी अथांग लोकसंख्येने इथे उभे आहेत आणि त्यामध्ये जे मोफत पाणी वाटप बिस्किट वाटप असं एक संस्था आहे ज्याचं नाव दीप संदेश मंडळ देवळे संगमेश्वर रत्नागिरी इथून आलेले आहेत. तर आपण त्यांच्याशी थोडंसं बोलूया. ते इथे नेहमी येतात का, त्यांची प्रथम तुमची ओळख द्या आणि त्यानंतर तुम्ही कुठून येता आणि दरवर्षी हे कार्य करता का आपल्या अनुयायांसाठी, याबद्दल थोडी माहिती द्यावी सर. माझं नाव दिनेश साळवी, दीपसंदेश मंडळ देवळे या वतीनं आम्ही गेल्या 3 वर्ष पाणी वाटप आणि बिस्किट वाटपाचा कार्यक्रम करत आहोत. इथे जे काही बाहेरून येणारे जे आपली भीम अनुयायी आहेत यांच्यासाठी पाण्याची वगैरे गैरसोय होऊ नये यासाठी उत्तम प्रकारे आम्ही त्यांना पाणी व बिस्किट वाटप करत असतो. गेले 3 वर्ष आमचा हा प्रोग्राम सतत चालू आहे. धन्यवाद साहेब. साहेब ज्येष्ठ आहे. जय भीम. आमचं हे मंडळ आहे दीप संदेश क्रीडा मंडळ. हे गेली 3-4 वर्षापासून पाणी वाटप बिस्किट वाटप हा सगळा कार्यक्रम राबवत असतात. कारण आपले अनुयायी खूप लांबून लांबून येतात, गाव पातळीवरून येतात आणि ह्या सगळ्यांना काही सुविधा मिळत नाही आहे रस्त्यावर. तर हे आमचं मंडळ नेहमी तो प्रयत्न करत असते की सर्वांना पाणी मिळेल, बिस्किट मिळेल आणि थोडंसं जागृतीच्या हिशोबाने आम्ही हा प्रयत्न करत असतो. जय भीम. सर मी तुम्हाला एक विचारू इच्छितो, राग म्हणू नये, पण बाबासाहेबांचं एक स्वप्न अधुरं राहिलं आहे. तुम्हाला माहिती आहे का ते काय आहे? ॲक्च्युली बाबासाहेबांचं स्वप्न होतं की ह्या देशावरती या बहुजनांची सत्ता आणि या सत्तेमध्ये आपण अस्तित्व राहिलं पाहिजेत. हेच बाबासाहेबांचं एक स्वप्न आहे आपला आणि त्याच्यात आपण लिहिलं पण होतं. बाबासाहेबांचा एक मंत्र आहे की आपल्या प्रत्येक बहुजनांच्या घराच्या भिंतीवरती इथल्या बहुजनांची सत्ता असली पाहिजे, असं वाक्य आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असलं पाहिजे. हे देखील बाबासाहेबांनी सांगितलं. धन्यवाद साहेब. बरोबर, बाबासाहेबांचं एक स्वप्न होतं की मी कायदेमंत्री झालो पण मुंबईमधून मला निवडून देण्यात आलेलं नाही, ही त्यांची खंत आहे. आणि आज आपलं एवढे मोठे अनुयायी आहेत, आपली एवढी संख्या आहे, पण अजूनही ते स्वप्न काही पूर्ण होत नाही. दुसरं स्वप्न इंदू मिलचं आहे, बरेच वर्षापासून रखडलेलं आहे. त्याच्या मागून बरीचशी कामं झाली, अयोध्या झालं, पण अजूनही आपलं इंदू मिल झालेलं नाही आणि त्याच्या आश्वासनं भरपूर मिळत आहेत. तर तुम्हाला याबद्दल काही बोलायचं का साहेब? आजपर्यंत प्रत्येक सरकारने येऊन इथे आश्वासनं दिलेली आहेत, तरी पण आता सध्या सरकारने याच्याकडं बहुजनांच्या प्रयत्नाने आणि आज सरकार थोडंफार लक्ष देत आहे, परंतु जे कामकाज अधुरं आहे ते पटापट लवकर व्हावं, जेणेकरून इथल्या भीम अनुयायांना तिथे येऊन एक आपलं प्रेरणास्थान म्हणून तिथे बसता येईल आपलं. धन्यवाद साहेब. साहेब आपण खूप खूप चांगली माहिती दिलीत, त्याबद्दल आपल्या सर्वांची धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध. घर का है 125 में घर में गिर जाता है और हमको जो 125 के ऊपर मिलता है 250 देगा, 200 देगा, बड़ा सेट हो गया अच्छा रहेगा. जो गरीब लोग रह गए हमारे जय भीम वाले, बहुत गरीब भी है बहुत अमीर भी है, तो उसका देख के हमको मजबूर बोल देता है जय भीम की मदद कीजिए कि आप कितना दोगे, तो बोलेगा 25 रुपीज़, तो मैं दे देता हूँ उनको. कोई बोलेगा 200 दे देता, उसको दे देता हूँ. कोई बोलेगा 300 दे, मैं तो उसको भी दे देता. कोई बोले मेरे पास नहीं है 60 रुपये में भी दे देता हूँ, 50 रुपये तक दे देता हूँ, 40 तक दे देता. क्यों? जाने के लिए हमको राजस्थान पड़ता है, वो लेके जाने के अंदर ट्रक में टूट जाएगा तो नाम खराब हो जाएगा ना हमारा. जैसे वे देगा तो खुश रहेगा,
वो शादीशुदा किधर भी उसका दुआ लेके जाते हैं और मदद में उसको मिलते हैं। उसका नाम बढ़ते जा रहा है। जय भीम। धन्यवाद सर, जानकारी दी। अगर किसी को चाहिए रहेगा तो हम आपसे कांटेक्ट कर लेंगे। तुम्ही मित्रांनो, आज आपण दादर येथे चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी इथे आलेलो आहोत आणि आज 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्य साधून जे अनुयायी आपल्याकडे लाखो करोडो संख्येने आज अनुयायी दादर चैत्यभूमीवर आलेले आहेत। त्यातून मी विक्रम गायकवाड SK9 न्यूजतर्फे आज आपण इथे जे फेरीवाले जे वर्षानुवर्ष बसत आहेत त्यांची आपण इथे आज थोडीफार मुलाखत घेऊया। तर आपल्या बरोबर आहेत इतले फेरीवाले। सर, आप यहाँ पे कितने सालों से ये बेच रहे हो सामान? अभी मैं होता था 25 बरस का था जब ये आदमी ये इंसान को सुधार दिया। बहुत अच्छा किया, बहुत अच्छा किया। जो भिखारी था उसको भी सुधार दिया, जो भिखारी था उसको भी सुधार दिया, जो चोरी करता उसको भी सुधार दिया। उसका नाम क्या बोला? जय भीम रक्षा ठेवा। तो जय भीम के है ना बहुत ताकत है, बहुत अच्छा किया सबका। जितने गरीब था उसको सबको सुधार दिया और राजस्थान सुधार दिया। हाँ सर, तो वो जिन्होंने सबका अच्छा किया उनका नाम आपको पता है? क्या नाम है? अभी नाम तो कैसा है, आपके गांव के यहाँ से आप बड़े हैं, मेरा आपका नाम नहीं आएगा। दूसरा गांव में कन्नौर बोलो, गुलबल्का बोलो, दिल्ली बोलो, आगरा बोलो, न्यू दिल्ली बोलो, श्री फार्म बोलो और न्यू ढोला बोलो, सब ऐसा करके पूरा हिंदुस्तान का नाम मशहूर नंबर 1 समझे। इंदिरा गांधी भी उनको तालीम करने को आई थी। इंदिरा गांधी है ना, उनका नाम क्या है? देखो उनका नाम तो बाबा साहब ही बोलते थे, हम तो बड़े नाम से प्यार मोहब्बत से बाबा साहब अम्बेडकर बोलते थे उसको। जी, उनका नाम डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर है। आज आप जो यहाँ पे बैठे हो, ये जो बेच रहे हो, आज उनकी मेहरबानी, उनके संविधान के हिसाब से आप बेच रहे हो। नहीं तो आपको इतना अधिकार तो है नहीं था, या किसी को भी नहीं था। लेकिन आज बाबा साहब की वजह से ये जो आपको बेचने मिल रहा है, ये जो आप यहाँ पे धंधा लगा रहे हो, कितने सालों से ये धंधा लग रहा है आपका? मेरे हिसाब से मैं यहाँ पे महाराष्ट्र के अंदर आया हूँ कितना साल का, मेरे हिसाब से तो मैं 35 बरस हो गया, 35 बरस। क्योंकि मेरी भी हेल्प किया है, उनके बाल बच्चे भी हेल्प है, दादर में भी रहते हैं समझे, वो भी हेल्प किया, मेरा बहुत मदद किया है। वो हमारा नाम चिन्ह कर दिया है कि कलाकार है उसके। सर आप कहाँ से आते हो? आपका ये जो धंधा है, जो मूर्ति बनाते हो आप, और ये कहाँ से लेके आते हो? और यहाँ पे आप हर साल आते हो बेचने के लिए? हर साल। गांव कौन सा है? ऐसा तो दिल्ली, न्यू दिल्ली, सिनी फार्म, ढोला कुआ के बाजू में हमारा स्टोव है, और राजस्थान में स्टोव है, गुजरात में स्टोव है, वो महाराष्ट्र के अंदर स्टोव है समझे। वो स्टोव क्या है, उनकी दुआ से हम लोग नाम चिन्ह हो गया। पहले भिखारी जैसे थे, हम लोग कुआ खोद के खा के कितने जन तो मर गए, कितने जन सुधर गया। उनका किताब का हमको पावरफुल दिखा, हम उसको तालीम करते, अभी भी भगवान समझ के मानते हैं कि। हाँ सर, मैं क्या बोल रहा हूँ, ये जो आप मूर्ति बेच रहे हो, ये बहुत सस्ते में बेच रहे हो, वजह क्या है इसकी? इसकी वजह यह है, इस पे गरीब भी आते हैं, अमीर भी आते हैं और करोड़पति भी आते हैं। तो उसके नाम से करोड़पति जितना बोलता उतना दे देता, उसके अंदर के हमारा गाड़ी ट्रेन आने जाने का खर्चा निकल जाता है। जो जय भीम के तरफ से जो इंसान है, जिसका रोजगार गोटी नहीं चलता है, तो उसको परवड़ता है कि इतनी हैसियत है हमारी, वो हैसियत हम उसको दे देते हैं। बाबा सर जी, हाँ सर, अगर किसी को ये चाहिए तो आपसे कैसे कांटेक्ट कर सकते हैं? आपका कुछ नंबर है? नंबर तो है, बहुत चला है। अभी मोबाइल भी घूम गया है, ट्रेन के अंदर आया तो वो अपने बस के अंदर भी जाते हैं मंडल के तरफ से। इतने जन आते हैं, कोई अलग अलग गांव से अलग अलग चढ़ते हैं, हिंदू भी चढ़ते हैं, मोमीटर भी चढ़ते हैं, सब एक होके एक ट्रक के अंदर जाते हैं। कोई जीप में जाते हैं, कोई फ्लैट में जाते हैं, कोई ट्रेन में जाते हैं। तो कोई न कोई तो बदमाश मिलते हैं गांव के अंदर, कोई न कोई। तो मोबाइल भी घूम गया ना, उसके लिए नंबर दे देता था। मैं आपका नंबर लूँगा, मैं नोट कर दूँगा। अच्छा सर, धन्यवाद।